नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. अजूनही सकाळी इथे गारवा जाणवतो. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. घरातलं सगळं छानपैकी आवरून घेतलं. सूर्यनारायण उगवल्यावर सूर्याला अर्घ्य दिलं, नमस्कार केला. त्यानंतर दारापुढे रांगोळी काढली. आज रामनवमी, चैत्र शुद्ध नवमीला साजरा केला जाणारा हा सण आहे. तसेच चैत्र नवरात्रीचा 9वा दिवससुद्धा आज आहे. भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले प्रभू श्री रामचंद्र यांचा हा जन्मदिवस आहे. आपल्याकडे आनंदाने, उत्साहाने आपण सगळे मिळून हा दिवस साजरा करतो. मी पण छान सगळी सकाळी तयारी केली. सकाळचं छान आवरून घेतलं. देवाची मनोभावे पूजा केली. तसेच माझ्याकडे असलेल्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पूजा केली. रामनामाचा जप केला. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. नित्यसेवेचं जे मी वाचन करते त्यामध्ये काय काय वाचता असा प्रश्न तुम्ही नेहमी विचारता. त्यामध्ये श्रीसूक्त, त्यानंतर दत्तभावांनी, हनुमान चालिसा, स्वामींच्या पोथीतला एक अध्याय, कालभैरवाष्टक, स्वामी समर्थांचा नामजप हे सगळं सकाळी करत असते. आणि आज गुरुवार असल्यामुळे गजानन महाराजांच्या पोथीतला एक अध्यायसुद्धा आज वाचला. चैत्रगौरीला हळदी कुंकू फूल वाहून नमस्कार केला. नंतर तिथे समई लावली, दिवा लावला. देवाची आणि चैत्रगौरीची नैवेद्य दाखवून मनोभावे आरती केली. भारतात असताना श्री रामचरित्र मानस म्हणायला मी शिकत होते. भारतात असतानाच हे मी घेतलेलं आहे आणि याचा जो अनुवाद आहे तो मराठीतनं आहे. गीता प्रेसचं हे पुस्तक माझ्याकडे आहे. देवाचं सगळं वाचन झाल्यानंतर चहा करायला ठेवला. अर्धा कप आधी शांततेत बसून चहा घेतला. त्यानंतर मिस्टरांसाठी नाश्ता करायचा होता म्हणून सांबार, चटणी, डोसा असा सगळा त्यांना नाश्ता बनवला आणि गरम-गरम त्यांना नाश्ता दिला. हा जो मी सांबार इथे बनवलेला आहे, ह्याचा जो मसाला आहे तो घरीच बनवलेला आहे. त्याची रेसिपी YouTubeवर टाकलेली आहे. तुम्हाला अशा प्रकारे मसाला जर बनवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी सांबार मसाला बनवून तयार करून ठेवू शकता आणि चांगला टिकावा म्हणून हा मसाला फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. संध्याकाळी छान सगळं आवरून 5:30 वाजता मी आईला घेऊन मंदिरामध्ये जायला निघाले. हे जे मंदिर आहे ते घरापासून 40 मिनटं लांब आहे. गाडीने 40 मिनटं जायला लागतात. तिथे गेल्यानंतर आधी देवी तिथे बसलेली होती. तर देवीचं आधी दर्शन घेतलं. त्यानंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि इकडे 9 दिवस रामचरित्र मानस याचा पाठ होता. गुरुजी रोज हे म्हणत होते आणि खूप इथे गर्दी असायची. आज शेवटचा दिवस असल्यामुळे आरतीसाठी सुद्धा बरीच इकडे गर्दी होती. आरती होण्याच्या आधी मी आणि आईने शांततेत बसून तिथे रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी, त्यानंतर हनुमान चालिसा म्हटली आणि आरतीची वेळ झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली. त्यानंतर प्रसाद घेतला आणि मंदिरातनं आम्ही निघून त्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी म्हणून गेलो. आईस्क्रीम तिथे खाल्लं आणि रात्री आम्ही घरी परतलो. धन्यवाद.